नमस्कार, मी अश्विनी स्वाभिन्या फॅशन डिझायनर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे स्लीव्जवर डिझाईन कशी करायची, थोडी वेगळ्या पॅटर्नची आहे। याचा फायनल लुक मी व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला दाखवेन, त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा। तुमच्याकडे पण अशी स्लीव्ज येते का की बाबा त्याने तुम्हाला फुल स्लीव्ज स्टिच करायची असते आणि बऱ्यापैकी असं होतं की डिझाईन छोटीशीच असते आणि खालच्या साईडला जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवले खालच्या साईडला प्लेन बाजू असते आणि वरच्या साईडलाच नॉर्मल डिझाईन असते। याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी काय होतं, फुल स्लीव्ज आवडते पण शॉर्ट स्लीव्जच स्टिच करावी लागते, जेणेकरून ही जी डिझाईन आहे ती डिझाईन शॉर्टवरच छान दिसते। तर यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही बघू शकता खालच्या साईडला 3 बोटाचं अंतर आहे, तेवढी डिझाईन सोडून वरची डिझाईन आहे। तर मी ही स्लीव्ज फुल हँडची स्लीव्ज आहे, म्हणजे 10ची उंची आहे ह्या स्लीव्जची। तिथे बघू शकता मी खालच्या साईडने लेस लावणार आहे। तुम्ही बघू शकता छान अशी मी साडीच्याच मॅचिंगची अशी जी स्लीव्जवर डिझाईन आहे, चंद्रकोरची जी डिझाईन आहे ना त्या कलरचीच इथे लेस घेतलेली आहे। या दोन्ही गॅपमध्ये मी दोन्ही साईडला खालच्या आणि वरच्या बाजूला मी ते स्लीव्जला ही डायमंडवाली जी लेस आहे ना ती तिथे मी अटॅच करणार आहे। जर तुम्हाला काही वर्क वगैरे स्टोन वर्क किंवा स्टोन स्टिक वगैरे छानपैकी करता येत असतील ते पण तुम्ही इथे करू शकता, त्याने पण स्लीव्ज खूप छान अशी दिसेल, खूप छान दिसेल। तर बघू शकता तुम्ही मी अशा पॅटर्नची इथे लेस इथे स्टिच करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर छोटी लेस पाहिजे असेल तर तुम्ही छोटी लेस पण यूज करू शकता, म्हणजे जेणेकरून तुमचा गॅप म्हणजे जिथपर्यंत आहे गॅप 3 बोटाचा म्हणजे 4 बोटाचा किंवा 2-3 इंचाचा आहे त्याप्रमाणे तुम्ही लेस यूज करा, छोटी किंवा मोठी। तर तिथे बघू शकता आपली स्लीव्ज फिनिशिंग करून रेडी आहे। फक्त खालच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, आपलं फिटिंगचं माप टाकून, जेणेकरून लेस जास्त एक्स्ट्रा गेली नाही पाहिजे। फिटिंगचं माप मी टाकलेलं आहे, आता त्याप्रमाणे आपल्याला त्याच मापाची लेस कट करून दोन्ही साईडला इथे लावायची आहे। तर बघू शकता मी अशा पॅटर्नची इथे लेस आपली स्टिच करून झालेली आहे। आता बघू शकता एक स्लीव्ज आपली स्टिच करून झालेली आहे। बघू शकता खूप छान असा लुक आलेला आहे आपल्या स्लीव्जला। बघू शकता लेसने अजून त्याला आपली स्लीव्ज ॲक्टिव्ह दिसते। आता मी अशाच आपली जी दुसरी स्लीव्ज आहे ती पण मी अशीच त्याला लेस अटॅच करून घेते। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही स्लीव्जला छान अशी लेस डायमंडवाली लेस इथे स्टिच करून झालेली आहे। तुम्ही बघू शकता फायनल लुक आपल्या लेसचा आणि आपल्या ब्लाऊजच्या स्लीव्जचा असा काही दिसतोय, म्हणजे आपल्याला फुल स्लीव्ज पण स्टिच करता येईल आणि अशी छान अशी लेस लावून अशी आपली स्लीव्ज इथे रेडी झाली आहे। तर हा व्हिडिओ आणि ही ट्रिक कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।